नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही कधी विचार केला आहे का की वय वाढतं असताना सर्वात आधी कोणत्या गोष्टीचा परिणाम होतो? तो म्हणजे आपल्या पायाची ताकदीवर। आपले पाय अनेक लोकांना चालताना तोल जाणे, पायात कमजोरपणा येणे, जिने चढताना त्रास होणे, रात्री पाय दुखणे किंवा मुंग्या येणे अशा समस्या हळूहळू सुरू होतात। सुरुवातीला या गोष्टी किरकोळ वाटतात, पण वेळेवर लक्ष दिले नाही तर त्याचा दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो। पण आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात अशी काही नैसर्गिक अन्नपदार्थ आहेत जे शरीराला आवश्यक पोषण देऊन स्नायूची ताकद टिकवून ठेवतात मदत करू शकतात। तर मित्रांनो, आपण जे मी पदार्थ सांगणार आहे ते तुम्ही नेहमी खाऊन राहा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सकाळच्या नाश्त्याचे महत्त्व, पाय मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त अन्नपदार्थ आणि 5 सोपे नाश्त्याचे पदार्थ बघणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा आहे? रात्री अनेक तास उपाशी राहिल्यानंतर सकाळी शरीराला ऊर्जा आणि पोषणाची गरज असते। याच वेळी आपण जे खातो त्याचा परिणाम संपूर्ण दिवसभर होतो। जर सकाळी फक्त चहा, बिस्किट किंवा तेलकट पदार्थ खाल्ले तर शरीराला आवश्यक ते पोषण घटक मिळत नाही, परंतु योग्य नाश्ता केल्याने स्नायू बळ मिळते, शरीराचा तोल सुधारतो आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो। सकाळी खाण्यासाठी उपयुक्त पदार्थ। सर्वात उपयुक्त पदार्थांपैकी एक म्हणजे उकडलेले अंडे। अंड्यामध्ये उच्च दर्जाचे प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि इतर आवश्यक पोषण घटक असतात। हे घटक स्नायू आणि हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जातात। जे लोक अंडे खात नाही ते मूग, हरभरा, पनीर किंवा अंकुरी कडधान्ये वापर करू शकता। पाय कमकुवत होण्याची कारणे। अनेकदा लोकांना वाटते की कमजोरी ही फक्त वाढत्या वयामुळे येते, पण त्यामागे इतर कारणेही असू शकतात। शरीराची प्रथिनता कमी करतात। तर नंबर 2, पुरेशी हालचाल न करणे। नंबर 3, व्हिटॅमिन डीची कमतरता असणे। नंबर 4, झोपेची कमतरता, अयोग्य नंबर 5, अयोग्य आहार। ही कारणे दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्यास स्नायू कमकुवत होऊ शकतो, तर या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं। सोपे आणि पौष्टिक नाश्त्याचे पर्याय। नंबर 1, अंकुरी कडधान्याची कोशिंबिरी। हे अतिशय सुंदर असते। अंकुरी मूग, कांदा, टोमॅटो आणि लिंबू। हा नाश्ता प्रथिने आणि फायबरने समृद्ध असतो, तर हा आपण डेली यूज नाश्ता केला पाहिजे। उकडलेले अंडे, फळ, 2 उकडलेली अंडी आणि 1 सफरचंद किंवा केळी ऊर्जा आणि प्रथिनेचे उत्तम स्रोत असते। नंबर 3, ओट्स आणि दूध। ओट्समध्ये फायबर भरपूर असतात, हे पचन सुधारण्यासाठी मदत करतात, हे आपल्याला खायलाच हवं। नंबर 4, पनीर आणि भाज्या। पनीरमध्ये प्रथिने मूलभूत असतात, स्नायू आरोग्यासाठी उपयुक्त। नंबर 5, रागी किंवा नाचणी भाकरी। नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर असतात, हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात। चालण्याचे महत्त्व। फक्त आहार पुरेसा नसतो, दररोज किमान 20 ते 30 मिनिटे चालण्याची सवय लावा। यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि पायामधील स्नायू सक्रिय राहतात। महत्त्वाची सूचना: जर तुम्हाला सतत पाय दुखणे, मुंग्या येणे, तोल जाणे किंवा तीव्र कमजोरी जाणवत असेल तर डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण काही वेळा याच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं। मित्रांनो, आपल्या शरीराची ताकद टिकवण्यासाठी मोठ्या खर्चाची गरज नसते। योग्य आहार, नियमित हालचाल आणि चांगल्या सवयी यामुळे आपण दीर्घकाळ सक्रिय आणि निरोगी राहू शकतो। आजपासून सकाळच्या नाश्त्याकडे विशेष लक्ष द्या आणि आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्या। जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद मंडळी। श्री स्वामी समर्थ।